केला चालू। जय भीम, जय शिवराय, जय लवजी मित्रांनो। तर मी तुमचा लाडका डीजे चंदू रिमिक्स। तर आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये सांगितलंच आहे की आपण आपला जुना साऊंड होता त्याला आपण अपडेट करतोय आणि कलर चेंज करतोय आणि नाव पण चेंज करणार आहे। तर आज आपण या ब्लॉग मध्ये साऊंडला कलर देणार आहे। तर ते तुम्ही बघा ब्लॉग मध्ये आजच्या, आणि व्हिडिओला स्किप करू नका। आजचा व्हिडिओ लय खास आहे, तर तुम्ही बघा। तर आपण आता न वेळ घालवता स्टार्ट करू, चला। तर गाईज आपलं कलर मारून झालेलं आहे। तुम्ही बघितलंच आहे की मी कसा कलर मारलाय। तर आता आपण त्याला 2 किंवा 3 दिवस सुकण्यासाठी ठेवूयात। तर आपला व्हिडिओला स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा। तर आपण भेटू तुम्हाला 3 दिवसानंतर, चला। 3 days later. तर गाईज आज 3रा दिवस आहे। मी तुम्हाला बोललो होतो की आपण 2 किंवा 3 दिवस साऊंड सुकण्यासाठी ठेवणार होतो। तर आज 3रा दिवस आहे। तर आपण बघूया, चला साऊंड सुकलेत का नाही। तर बघू शकता तुम्ही साऊंड एकदम सुकले आहेत। एकदम प्रॉपर टर्न झाले आपल्या, टॉप पण एकदम सुकले आहेत। तीन दिवस आपण एकदम प्रॉपर सुकण्यासाठी ठेवले होते, बघा एकदम प्रॉपर सुकले। तर आता आपण जाळी कट करण्यासाठी आणि नाव बनवण्यासाठी जाऊयात। तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा। तर आता आपण जाऊयात जाळी कट करण्यासाठी, नाव बनवण्यासाठी, चला।
तर गाईज जाळी कट करून झालेली आहे. तर आता आम्ही चाललोय ऍक्रेलिकच्या दुकानमध्ये नाव बनवण्यासाठी. तर तुम्हाला भेटू ऍक्रेलिकच्या दुकानमध्ये. चला. तर गाईज आपले सगळे कामं झालेले आहेत. जाळी कट करून झालेली आहे, नाव बनवून झालेले आहेत आणि आपला अख्खा सेटअप पण सुकलेला आहे पूर्णपणे. तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करतोय. तर भेटू तुम्हाला पार्ट 3 मध्ये. आपण पार्ट 3 मध्ये अख्खा सेटअप आणि साऊंड चेक तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जो आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पार्ट 3 मध्ये. चला.